नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड जिल्ह्यात 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या भोकर या शहरामध्ये। भोकर हे अशोक चव्हाण आणि चव्हाण कुटुंबियांचा गड राहिला आहे, परंतु आता येथील राजकीय समीकरण संपूर्ण बदलली आहेत। अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेले आहेत, त्यामुळे येथे आता राजकीय समीकरण जे आहे ते पूर्णतः बदलल्याचे चित्र आहे। आपल्या सोबत भोकरचे हे सर्वसामान्य नागरिक आहेत, विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात मागच्या वेळेस या ठिकाणी विकास झाला का, आता काय काय इथल्या समस्या आहेत, इथलं राजकीय चित्र कसं असणार आहे, राजकीय गणित कशी असणार आहेत, ते आपण भोकरकरांसोबत चर्चा करून जाणून घेत। काय सांगाल, आता आपण या निवडणुकीला समोर जात आहात, भाजपचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल? भाजपचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे सांगतोय की इथला विकास मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये हा पूर्णपणे अगोदरपासून शंकररावजी चव्हाण साहेब, अशोकराव चव्हाण साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि इथे विकासाची पूर्णपणे गंगा वाहत आलेली आहे। आता सध्याचंच उदाहरण द्यायचं असेल तर इथं 100 खाटांचं रुग्णालय उभारण्यात येत आहे, जे मंजूर झालेलं आहे, त्याचं काम पण सुरू होत आहे। तसेच आपली जी जिल्हा परिषदची शाळा होती, जिल्हा परिषदची शाळा इथली जिल्हा परिषद शाळेला पुनर्वसन करून त्याला केंद्र शासनातर्फे जवळपास 40 ते 45 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून CBSE शाळा करण्याचा प्रयत्न आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, श्रीजाताई यांनी करण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी रस्त्यासाठी असू द्या, पाण्याचा प्रश्न आहे। इथं प्रत्येक अगोदर 10 वर्षाखाली जर आपण बघितलं तर इथं पाण्याची समस्या होती, पण आता समस्या कुठेच नाही। जवळपास 90% कुठं तुरळक भागामध्ये असेल काही अडचण। मागच्या 10 वर्षामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन सुद्धा झालेले नाहीयेत, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याचा सुद्धा प्रश्न आता जवळपास सोडवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी MIDCचा प्रश्न पण साहेब ते पूर्णत्वास नेतील आणि बाकीच्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, कचऱ्याच्या असू द्या, पाण्याच्या असू द्या, ह्या जवळपास सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। रस्ते बघा, भोकरसाठी जिकडे तिकडे बघा व्यवस्थित एक CC रोड झालेले आहेत। अजून सुद्धा विकास कामे चालूच आहेत। केंद्रात सत्ता आहे, नरेंद्र मोदीजी यांची सत्ता आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब यांची सत्ता असल्यामुळं इथे विकासाची गंगा वाहत चाललेली आहे आणि इथून पुढे सुद्धा जर भाजपचे सगळ्या मतदारांनी जर निवडून दिलं तर विकास चालूच राहणार आहे। अच्छा, निश्चित अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अजून देखील यावेळेस जरी सत्ता दिली पुन्हा या शहराचा विकास करण्याचा त्यांनी दावा केलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेस आणि प्रहार या पक्षाचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, विकास झाला का इथला? विकास हा नावालाच झालेला आहे, कोणताही विकास आज झालेला नाही। अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2009 पासून ही जी नगर परिषद आहे, या नगर परिषद अंतर्गत एकही रोड, रस्ते, नाले झालेले नाहीत। सगळे नाले, रस्ते हे पूर्ण कागदपत्री उचलून घेतलेले आहेत। त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही जनतेसमोर ते मांडू आणि सर्व जनतेला पण माहीत आहे इथं कोणता विकास झाला काय नाही। फक्त नावाला बिल्डिंगी झालेल्या आहेत। नगर परिषदची मोठमोठी बिल्डिंग झाली, एकही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही। गुंठेवारीसाठी 40,000 60,000 रुपये देऊन गुंठेवारी काढण्यात येते। घरकुल असेल, घरकुलाचा गोरगरिबांना 50,000 रुपयाचा हप्ता, तो हप्ता दुसरा हप्ता दिल्याशिवाय तो हप्ता निघत नाही। 5,000 रुपये, 50,000 रुपयाला 5,000 रुपये देऊन हप्ता काढला जातो। तर कोणता विकास झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे, तुम्ही आता पण जाऊन बघू शकता, नाल्या कुठंच नाहीत। पूर्ण नाल्याचं पाणी हे तिथं पूर्ण जमा होते, एक पाऊस जर पडला तर पूर्ण भोकर शहरामध्ये पाणी जमा होते। तर कोणता विकास झाला? निश्चित विकास झाला नाही असा त्यांचा आरोप आहे। काय सांगाल, राष्ट्रवादीचे तुम्ही उमेदवार, तुमच्या पक्षाचे ते उमेदवार आहेत, पक्ष म्हणून राष्ट्रवादी इथं मोठी लढत तुम्ही देत आहात का? विकास झाला का इथला भोकर शहराचा? काय नेमक्या इथल्या समस्या आहेत? सर्वप्रथम मी सर्वांना एक सांगतो, या भोकर मतदारसंघाचे नेतृत्व शंकररावजी चव्हाण साहेब व त्यांचे चिरंजीव अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर अमिताभ भाभीजी, त्यांच्यानंतर त्यांच्या सुपुत्री श्रीजाताई चव्हाण त्या मतदारसंघामध्ये एकमेव आमदार खासदार राहिलेले आहेत आणि दुसऱ्या कोणाला इथं संधी मिळालेली नाही। त्यावेळेस 2009 पासून अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वात भोकरची नगरपालिका आहे। आम्हाला सर्व एक लाजिरवाणी गोष्ट आहे की बौद्धाला, दलिताला मतदान मागायला येतात, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळा भर चौकात आहे। साहेबांना एक लाज वाटली की बाबासाहेबांच्या पुतळ्याची जर मी समजा जर इथं उभारणा केली आणि महापुरुषाचा पुतळा बसवला तर हिंदू समाज नाराज होईल आणि त्यांना माहित होतं अशोकरावजी चव्हाण साहेबाला की मी आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहोत
आणि त्यांना माहित होतं की मी मुसलमानाला वापर करतो, दलितांना वापर करतो, बहुजनाचा वापर करतो. त्यांचं अगोदरपासून त्यांचं मनामध्ये होतं की मला भाजपमध्ये जायचं आहे. म्हणून आमच्या महापुरुषाच्या पुतळ्याचं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. पुतळ्याचा विषय झाला, विकासाच्या बाबतीत काय सांगाल? मला बोलू तर द्या ना, विकासाचं ते सांगतो. बोला ना. अशोकरावजी चव्हाण साहेब खूप मोठे माणसं आहेत, नेते आहेत आणि मी लहान कार्यकर्ता आहे. त्यांच्या विरोधात बोलू नाही, पण मला बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी या भोकर मतदारसंघातला एक मतदार आहे. भोकर मध्ये विकास झालेला आहे फक्त अशोक चव्हाणच्या कार्यकर्त्यांचा. आणि कोणाला काय केले की नगरपालिकेमध्ये लेआउट लावणे, प्लॉटिंग विकणे, गुंठेवारीचे पैसे जमा करणे, गटोडं बांधणे. आता एक दलालाला उमेदवारी मिळालेली आहे, त्या राशनचा गहू विकणे, तांदूळ विकणे, एवढाच विकास भोकरचा झालाय. कुठला रस्ते नाही, नाल्या नाही, लाईट नाही, काही नाही. एखादं सामान्य मंगल कार्य नाही मुस्लिम बांधवासाठी स्मशानभूमी नाही, मुस्लिम बांधवासाठी उर्दू अंगणवाड्या नाहीत. कुठलाच विकास झाला नाही, फक्त अशोकराव चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा विकास झालेला आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्याचाच फक्त विकास झालेला आहे. त्यामुळं हा दुसरे काय सांगाल? आपण वंचित कडून उमेदवार आहात, काय सांगाल? दादांना म्हणले की 100 बेडचा हॉस्पिटल होणार आहे. त्या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार किती होणार आहे त्यांनाही माहित आहे. कारण भोकर शहरामध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा विकासच झालेला नाही. फक्त मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आहे. मतदान घ्यायचं, त्यांना कुठेतरी गोड गोड बोलायचं आणि लोकशाही संपवायची आणि पैशाचा मास दाखवून निवडून यायचा. विकास कोणता केलाय? विकास त्यांचा झालेला आहे जे साहेबांची दलाली करते. विकास त्यांचाच झालेला आहे जे साहेबांची हाजी करते. कट्टर कार्यकर्ते आणि साहेबांना न मानणारे लोक आजही आहेत, मात्र त्यांना उमेदवारी दिलेली नाहीत. 2000 ज्यावेळेस नगर परिषद निवडून लागली होती त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा एकच उमेदवार होता, ते मुस्लिम बस्तीहून निवडून आला होता. त्याचा तिकीट कापून दुसऱ्याला देण्यात येईल. अच्छा, म्हणजे या ठिकाणी साहेबासोबत म्हणजे अशोक चव्हाण सोबत जे असतात त्यांनाच उमेदवारी देण्यात आली, त्यांचाच विकास या ठिकाणी झाल्याचं ते सांगत आहेत. आपल्यासोबत अपक्ष म्हणून काही जण आहेत, अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे. काय सांगाल या भोकर शहरामध्ये आता राजकीय गणित कशी असणार आहेत? इथला विकास झाला का? इथल्या काय समस्या आहेत? रोजगाराच्या संधी आहेत का इथं? आपण सांगू इच्छितो, नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त घरपट्टी नळपट्टी भोकरची आहे. कारण की सामान्य माणसाला झळ कुठे पोहोचते, त्याच्या खिशाला झळ कुठे पोहोचते, त्या खिशाची झळ कशी कमी करेल या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. आज भोकर नगर परिषद पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंठेवारी फेरफारचा घोटाळे बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जो व्यक्ती फेरफार आणि गुंठेवारीचा घोटाळेबाज म्हणून ओळखला जातो तो आज की नाही त्यांचा आज उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. आज मी सांगू इच्छितो, सामान्य माणसं जो पण 10 चक्रा मारणार त्यांचा नगरपालिकेचं काम होत नाही. सामान्य माणसाची नगरपालिकेची चक्कर कशी कमी करेल? आज मला सांगतो, आज भोकर शहर आज अवैध धंद्याचं की नाही माहेरघर बनले आहे. आज नंबर 2 धंदे सर्रास भोकर शहरात चालू आहेत. या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. आज मी अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी माझी दाखल केली आहे. जर मला जनतेने संधी दिली तर मी येणाऱ्या काळामध्ये घरपट्टी 50% कमी करल, नळपट्टी जी आहे 150ची 50 रुपये करल. आज जो त्याने गुंठेवारी फेरफारचे 1000 रुपये घेतात त्याचं मी मूल्य निश्चित केलं आहे. तुमचा फेरफार मी तुम्हाला 2000 मध्ये करून देईल, आपली गुंठेवारी मी आपल्याला 5000 मध्ये करून देईल. आणि हे सगळे कागदपत्र मी तुम्हाला घरपोच पाठवल. अच्छा, निश्चित भोकरकरांना चांगल्या सुविधा आणि जे दुसरे काही आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगाल? खरं तर आताच आमचे सहकारी म्हणाले होते की भोकर शहराचा विकास कोणत्या माध्यमातून झाला. खरं तर मला तर त्यांच्या सांगण्यावर मलाच हसायला येऊ लागलं होतं की नगर परिषदेच्या स्थापनेच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा नागरिकांच्या जे मूलभूत गरजा असतात, रस्ते, नाली, वीज, पाणी, या सुद्धा आज नागरिकांच्या समस्या बनलेल्या आहेत. आणि आणि प्रत्यक्ष मतदानाला काही अवघे दिवस उरले असताना सुद्धा उमेदवाराकडे कोणतंही विजन नाही किंवा त्यांच्या उमेदवारीचं रिजन सुद्धा नाही. एकमेव उमेदवार आमचे असे आहेत राजेश्वर देशमुख, ते त्यांच्याकडे हे अध्यक्षपदाचं एक विजन आहे आणि ते घेऊन भोकरच्या जनतेसमोर जात आहेत. आणि इथले उमेदवार फक्त त्यांच्या नेत्याच्या भरोश्यावर, त्यांच्या पैशाच्या भरोश्यावर आणि त्यांच्या जातीच्या भरोश्यावर आहेत. फक्त मला भोकरच्या जनतेच्या विश्वासावर मी फक्त एवढंच सांगू शकतो की या मतदानाला सामोरं जाताना भोकरची जनता ही ना जाति देखेगी, ना नेता देखेगी, ना बाप देखेगी, ना बेटा देखेगी. जनता देखेगी तो सिर्फ उमेदवार का इरादा और वादा देखेगी. आणि नगर परिषदेचे जे केलेले वादे आणि इरादे पूर्ण करण्याची, ते वचन देण्याची हिंमत आणि पूर्ण करण्याची ताकद हे फक्त अपक्ष उमेदवार राजेश्वर देशमुख यांच्यामध्ये आहे. म्हणून जनतेकडून आम्हाला विश्वास आहे आणि प्रचंड अपक्ष उमेदवारावर विश्वास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा, महिला पदाधिकारी म्हणून उमेदवार म्हणून काय सांगाल? कशा पद्धतीने हे निवडणूक होत आहे? सर नमस्कार.
सध्याची सार्वत्रिक जी निवडणूक चालू आहे इथं आमच्यासोबत जे पण आमचे सहकारी आहेत यातले बरेच अगोदर साहेबासोबतच काम केलेले लोक आहेत. स्थानिक निवडणूक आली म्हणून हे सगळं साहेबाबरोबरच्या विरोधात बोलणं चालू आहे. पण गेल्या 7-8 वर्षापासून नगरपालिकाच अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळं म्हणजे खरे जे अधिकार होते ते खरंच कोणाकडे नव्हते. त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत आता आम्ही महिला म्हणून आम्ही आमदार श्रीजाताई सोबत काम करतो. श्रीजाताईचं काम एवढं परफेक्ट आहे की ते जे बोलले ते करून दाखवतात. आणि याच्यानंतर जेव्हा नगरपालिका अस्तित्वात येईल त्याच्यानंतर आमच्या आमदारताईच्या आणि साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या याच्यात पूर्ण भोकरचा विकास निश्चितच होईल हे आम्ही महिला म्हणून सांगू शकतो. तुम्ही काय सांगा? बोला ना. नमस्कार, मी उमेदवार आहे शिल्पा पंकज पोकलवार आणि साहेबांच्या आणि ताईच्या अध्यक्षतेखाली सगळा भोकरचा विकास होईल. आणि खरंच नगर परिषद आपल्या हातात नव्हती 7-8 वर्ष 10 वर्षापासून. त्याच्यामुळं काही राहिलं असेल पण आता नक्की याचा विकास होईल पूर्ण. अशोक चव्हाण आणि श्रीजाताई चव्हाण यांच्या याच्यामध्ये विकास नक्कीच होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा काय इथली परिस्थिती असणार आहे? एकंदरीत पाहिलं तर आता भोकर म्हटलं की अशोक चव्हाण म्हटलं की भोकर. आताच आहे की नाही बीजेपीचे कार्यकर्त्याने सांगलेले. आता त्यांना गावचे आहे नाही गावचे आम्हाला तर माहित नाही कुठले आहे काय नाही. पण आम्ही 15 वर्ष राहिलेले आहे त्याच्या संघ. किती वर्ष? 15 वर्ष नगरसेवक म्हणून, त्याचे कार्यकर्ता म्हणून. आता हे नवीन आलेले आहे सगळे, त्यांना काय माहित नाही, रिंगणात उतरलेले नाही ना, नवीन आहे. आम्ही निवडून आले, अजून काँग्रेसचं तिकीट घेऊन आम्ही सीट आमची गेली बी होती. अशोक चव्हाण काय आहे काय नाही आता त्याची पायाखाली वाळू सरकली म्हणून नवीन कार्यकर्ता इकून तिकून आणलेले आहे. आता उमेदवार नगर अध्यक्षला ठेवले ना, आबा बाबा त्याच्या गावामध्ये सर्वे करावं. इमानी एतेबारनं सांगालो, गावामध्ये सर्वे करा. त्याच्या 50,000 रुपयाचा नाश्ता होते. बुरस करून ये ना घरी, ते बाहेर इथून आहे की नाही 50,000 रुपये घेऊन जाते घरी. 43, 44, 45, 48 पूर्ण खाते त्याच्या पैसे. त्यांचे एक लेख आला होता पेपर मध्ये एक 15 दिवस खाली. 60 वर्षाचा म्हातारा भरपूर दल्लाली करते. भोकरवासियो सावधान राहा, आता हे रिंगणात मध्ये उतरणार आहे. त्याची कशी वाट लावायची आहे ते 2 तारखेमध्ये लावून टाका म्हणले. निश्चितच या ठिकाणी मला एक बरं येतो हा बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे जितके बी पक्ष, शिवसेना, हे जितके बी पद, हे जितके बी लोक आहे हे सगळी मिली भगत आहे. आजपर्यंत जे आहे तर वरून आणि खालपर्यंत बघा, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, आताचा हे जे काँग्रेसचा बी जे नेता आहे ते सुद्धा बीजेपी मध्ये प्रवेश करणार होता. हे सगळे मिली भगत आहे. आजच्या तारखेमध्ये बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारी एकच पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी. आणि त्या आघाडीनं एवढा विचार केलं की मुस्लिम समाज 9,500 आहे, दलित समाज 5,500 आहे. हे दोन्ही समाजला आपण एकत्र घेऊ. आणि काँग्रेसवाल्याला सांगले की आम्ही तुमच्या संग युती करणार नाही आणि आम्ही जे आहे तर मुस्लिम समाज जास्त आहे त्याच्यासाठी आम्ही मुस्लिम समाजाला नगर अध्यक्ष म्हणून उभं करू. एवढं बोलून जे आहे तर ते नगर अध्यक्ष मुस्लिम समाज. बरं दुसरे काय सांगाल या ठिकाणी आता कशी परिस्थिती आहे? मी आता भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. विरोधकाचं कामच असते विरोध करणं. आदरणीय अशोकरावजी चव्हाण असतील, शंकररावजी चव्हाण असतील, या मतदारसंघामध्ये त्यांनी पूर्ण कायापालट केलेला आहे. आपण ज्या शेडमध्ये आता उभा आहोत ते शेड सुद्धा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्केटच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि हे विरोधकाचं काम काय? विरोध करणं. अशोकराव साहेबाला शिवा देणं, कार्यकर्त्याला शिवा देणं, नगराध्यक्षाच्या माणसाला शिवा देणं. कोण किती पाण्यानं निर्मळ आहे, कोण किती पाण्यानं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते काय सांगाल? तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. या ठिकाणची परिस्थिती कशी असणार आहे? विकासाचे मुद्दे काय असतील? आता विकासाचे मुद्दे एकच असतील
ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भोकर नगरपालिकेवर झेंडा लागेल, सर्वप्रथम भोकर चौकामध्ये जे असतील प्रत्येक ठिकाणी महापुरुषाचे पुतळे उभारण्यात येतील. मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमीची जागा देण्यात येईल. प्रत्येक वार्डामध्ये हिंदू अंगणवाड्या उभा करण्यात येतील आणि आमच्या दलित बांधवाच्या ज्या समस्या असतील, झोपडपट्टीचे कबाले देण्यात येतील. पाणी, लाईट या सर्व गोष्टी भोकरवासियांना देण्यात येईल आणि या गुंठेवारीमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या सर्व दलालांना जेलमध्ये टाकण्याचं काम करण्यात येईल. तुम्ही काय सांगाल? मला एवढं सांगायचंय, आमच्या एका बंधून आता सांगितलं की भोकरचा विकास झालेला आहे. विकास झालाय, अशोकराव चव्हाण साहेबांच्या राहणाऱ्या जवळच्या कार्यकर्त्यांचा विकास झालाय. विकास भोकरचा काय झालाय? भोकर या मतदारसंघानं अशोकराव चव्हाण साहेबांसाठी काय दिलेलं नाही. त्यांच्या वडिलांना केंद्र केंद्रामध्ये नेऊन बसवलं, त्यांना 2 वेळेस मुख्यमंत्री केलं. जर आमचा भोकरचा विकास झाला असता तर भोकरच्या जनतेला माझं एवढंच सांगणं आहे, विकास झाला असता तर तुम्ही बारामतीला जा, बारामतीचा विकास बघा. तुम्हाला ह्या पक्षानं तुम्हाला एवढं दिलंय, विकास झाले म्हणले. आता आमच्या नगर अध्यक्षाचे उमेदवार म्हणले की हे शेड पण अशोक चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. ह्या शेडचं आम्ही परवानगीसाठी काल रितसर अर्ज केला असता यांनी यांच्या पक्षानं पूर्ण तारखा बुक करून ठेवले. म्हणजे हे तुमची जहागीरदारी आहे, म्हणजे हुकुमशाही आहे. ही हुकुमशाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोडून काढणार आणि येणार राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार, म्हणजे हुकुमशाही मोडून काढणार असं म्हणतायत. हा काय सांगाल तुम्ही? वंचित बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आहे. आम्ही तालुका अध्यक्ष दिलीपराव. ह्या ठिकाणी आमचे 3 उमेदवार आहेत. काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं, आम्ही गेलो होतो. फक्त काँग्रेसनं 2 जागा घ्या, 1 जागा घ्या असं म्हणलं. जागेचा विषय झाला, आता उभा टाकले तुम्ही, सगळं झालं, आता काय परिस्थिती आहे? या ठिकाणी उभा टाकलं तर वंचित 3 जागा लागतील, माझा गॅरंटी आहे. 100% वंचित सीट लागणार. वंचित बहुजन आघाडीच्या 3 जागा लागतील असं त्यांचं मत आहे. काय सांगाल? काँग्रेस आणि तुम्ही इथे युती केलेली आहे, कशा पद्धतीनं हे चित्र असणार आहे? काँग्रेसचा जाहीरनामा आपण बघितला असता, एकदम सुटेबल असा जाहीरनामा आहे. या भोकर नगर परिषदेमध्ये साधं फेरफार काढायला 2-2 हजार रुपये लागतात, तर आम्ही 50 रुपयामध्ये आम्ही फेरफार काढून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तसंच अशोकराव चव्हाण साहेब यांचं जातीचं आणि पैशाचं राजकारण आजपर्यंत चालत आलेलं आहे. ते जातीचं आणि पैशाचं राजकारण आज चालणार नाही. अशोकराव चव्हाण साहेबाच्या भाजपला प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारी सुद्धा मिळालेली नाही. त्यांना उमेदवार मिळाले नाहीत. प्रभाग क्रमांक 6 आणि 10 मध्ये पुरस्कृत उमेदवार दिलेले आहेत भाजपनं. आणि एवढी जर यांच्यावर वेळ आली असेल तर अशोकराव चव्हाण साहेबांनी 2 डिसेंबर रोजी त्यांचा रिझल्ट पाहावा आणि त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. निश्चितपणे आत्मपरीक्षण करावं. काय सांगाल तुम्ही? सांगा काय परिस्थिती असणार आहे इथं? तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसत आहात, एकंदरीत परिस्थिती कशी असणार? इथला विकास झाला का? इथला विकास झाला. विकास कसा झाला? साहेब नांदेडहून आले, त्यांना फ्रेश होण्यासाठी VIP रेस्ट हाऊस, गरीबाला बाजूचा एक रेस्ट हाऊस. इथं जसे IT सेलचे किंवा मंत्रालयामध्ये जसे ऑफिस, मुख्यमंत्र्याला जशी सुविधा नाही तशी PW मध्ये सुविधा केली. हा साहेबाचा विकास. गांधी चौकात जायचं म्हणलं तर पॅन्टी शर्ट काढून जावं लागते, हा विकास. पाऊस पडलं तर पूर्ण भोकरच्या चौकामध्ये असे पक्षी तरंगतील एवढ्या पाण्याचा साठा, लोकांचं आयुष्य आरोग्य धोक्यात घालायचा विकास, असा विकास केलेला आहे. बाकी काही नाही. आणि आताची जी निवडणुकीची परिस्थिती आहे, आज 15 वर्षापासून 20 वर्षापासून चव्हाण साहेबांचं इथं राजकारण आहे. इथं कधीच MIM आली नाही. यावेळेस MIM बोलवली. आता आधी काँग्रेसमध्ये होती, आता भाजपमध्ये होती, म्हणजे MIM B टीम. आज वंचित आघाडीची उमेदवारी मुस्लिमला दिली. का दिली मुस्लिमला? दलित नव्हते, आमचे रावसाहेब नव्हते, दुधारे नव्हते, पत्रकार हिरे साहेब नव्हते, पाटील साहेब नव्हते, कोण नव्हते. मुस्लिमला उमेदवारी देण्यामागचं एकच काम की फक्त हिंदू वोटिंग डिवाइड करायचं, मुस्लिम वोटिंग. आणि मुस्लिम हा राष्ट्रवादी काँग्रेस विभाजन, मताचं विभाजन होण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचं ते म्हणतायत. काय सांगाल तुम्ही? मागील 2009 पासून भोकरमध्ये जे नगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत जो विकास झाला तो फक्त भ्रष्टाचाराचा विकास झाला, बाकी त्याच्या पुढे काहीच झालं नाही. राहिला विषय रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा, रोजगाराची संधी मिळवून देण्याचा जो विषय राहिला. भोकरच्या MIDC मध्ये नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स बांधण्याचं काम चालू आहे. म्हणजे MIDC मध्ये एखादी इंडस्ट्री नाही, इंडस्ट्रीमध्ये लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम नाही. नगरपालिकेकडून एखादी उर्दू शाळा नाही, नगरपालिकेकडून अंगणवाडी नाही, नगरपालिकेकडून कुठलीच शैक्षणिक व्यवस्था नाही, क्रीडा संकुल नाही. तर कुठलंच काम आतापर्यंत जे काही होईल ते फक्त पूर्ण सिस्टम मॅनेज करून कार्यक्रम झालेला आहे. कुठल्याच सुविधा आणि इथं योजना आल्या नाहीत असा त्यांचा आरोप आहे. शेवटचा प्रश्न विचारतोय, काय सांगाल? ही निवडणूक तुमच्यासाठी कशी महत्वाची आहे? ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि या निवडणुकीत विरोधक फक्त
सर्व विरोधक एक होऊन आदरणीय अशोकराव चव्हाणला शिवा देणं हा त्यांचा एक कार्यक्रम आहे. आणि कोण धंदे कोण काय धंद्याचा विषय नाही, प्रत्येकाला धंदा आहे. कमी अधिक आहे, पण काही विषय अशोकराव चव्हाण साहेबांना विरोध करणं आणि हा विषय कोण काय करते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे हा विषय इथे आणू नये. जनता सांगेल आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबाशिवाय इथलं कुणाचंही नेतृत्व नाही आणि चव्हाण साहेबांचेच भाजपचे पूर्ण कार्यकर्ते येतील निवडून येतील. खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, श्रीजयताई चव्हाण या लोकांवर बोलण्यापेक्षा, उमेदवारावर बोलण्यापेक्षा अशोक चव्हाण साहेबांनी जो विकास केलाय त्या विकास सांगा. कुठला विकास झाला नसेल तर विकासावर बोला. एखाद्या माणसावर वैयक्तिक टीका करून काही साध्य होणार नाही. जो साहेबांनी विकास केला ते आम्ही सांगतो, काय नाही केला ते तुम्ही सांगा. विकासाचा बोला ना. या ठिकाणी हे भोकरचे नागरिक होते, पदाधिकारी होते, विविध पक्षाचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते. या सर्वांसोबत आपण बातचीत केलेली आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आता निवडणूक समोर जात आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक होणार आणि या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक होणार आणि कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, भोकर, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.